घडला आणि मुळशी तालुक्याचा विजेचा रिमोट म्हणून मात्र त्यांना ओळखलं जातं. ती चतुराई जरूर आजही मैदानामध्ये पाहायला मिळाली. चला टीम स्पीड अप करा. पुन्हा एकदा मी कॅप्टनचं लक्ष वेधेल. आपल्याला अजून एक क्वार्टर फायनलची मॅच खेळवायची आहे. धनंजय भाऊ शिंदे यांच्याकडून मात्र आम्हाला सक्त उद्या देखील आपल्याला मॅचेस पूर्ण करायचे आहेत. शेवटचा एक हाफ पूर्ण करून आपल्याला फायनल खेळवायचे आहेत, 2 सेमीफायनल खेळवायचे आहेत. त्यामुळे आपल्याला मॅचेस ठेवून जमणार नाही. मॅच कडे जायचं पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरे घेऊन आलाय तो आर्यन सावंत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदलाव यावेळेस मात्र जो केला जाईल. स्ट्राईक वरती असेल मैदानामध्ये बघायचं सचिन गवळी, नॉन स्ट्राईक एंडला अक्षय शितोळे, पाटील. पहिलाच बॉल होता यावेळेस, फटका फसलाय. जाळं रचलं होतं, जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकला सचिन गवळी आणि ते पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय. जबरदस्त विकेट. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. ओम साई ग्रुपची बळीची टाळी. कसं वाटतंय थँक्यू डीजे. आणि आपण मैदानामध्ये बघतोय मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण इथे होतोय. हेच क्रिकेट आहे. आणि मला वाटतं या हंगामामध्ये मुळशी तालुक्याचं क्रिकेट एक जबरदस्त बॅटल आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये बघायला मिळणार आहे. कारण प्रत्येक संघ या सीझन मध्ये मोठ्या ताकदीनिशी उतरणार आहेत. मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला मुळशी तालुक्यातून मात्र पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि सगळे मुळशीकर मात्र आवर्जून एकच वाट पाहत होते की ओमसाई ग्रुप वातुंडेच्या माध्यमातून ही स्पर्धा कधी लवकर आपल्या भेटीला येणार आहे. कारण ही एकमेव मला वाटतं धनंजय अशी स्पर्धा असेल की इथे पैशाला महत्व नाहीये. इथे स्पर्धा कशी भरवली जाते हे महत्वाचं नाहीये, परंतु स्त्री गणेश होतोय हे फार महत्वाचं आहे. आता सुरुवात झाली. गोलंदाज या नवीन बॅटर अक्षय शितोळे. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अक्षय शितोळे एकंदरीत आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूचा एक द ग्रेट मॅच फिनिशर. एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट आर्यन. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये जरूर आली आहे. अतिरिक्त धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 8. अक्षय शितोळेवरती मात्र आज नजर असतील. कशा प्रकारचा त्याचा गेम, तो कशा प्रकारे टेम्परमेंट आज सेट करेल पुन्हा एकदा हे मात्र पाहणं गरजेचं आहे. ओ स्विचीचा फटका यावेळेस रिव्हर्सफुल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर झालाय गोल. आलाय चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई ग्रुपचा सनसनीत चौकार. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 12 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये अगदी दुसरं प्रगतीपथावरती असताना रिव्हरचा स्ट्रोक अक्षय शितोळेच्या बॅट मधून. आजही खऱ्या अर्थानं वडगावचं मैदान मात्र मावळ तालुक्यातील आठवतं. अक्षय शितोळेचा काय खेळ त्या मैदानावरती राहिला. पुढे सरसावलेत. यावेळेस मात्र झाडं रचलं आणि इथे काय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त झेल. मोठी विकेट, मोठा मासा गळाला. अक्षय शितोळे होईल बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. ओम साई ग्रुपची बळीची टाळी. कसं वाटतंय आता मात्र आपण बघतोय इथे दुसऱ्या षटकामध्ये विकेटचा सिलसिला मात्र अजूनही सुरू आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. हरिपाडाने मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला आणि असं म्हणतो ना की आपण तुमचा लीडर, तुमच्या टीम मधले असणारे अनुभवी खेळाडू
हे फार महत्वाची गोष्ट असते आणि तेच मात्र आपण इथे खऱ्या अर्थानं प्रसाद केम्स आणि हरी पाडाळे यांच्याकडून ते बघायला मिळालं. दोन्ही खेळाडूंनी थोडासा समन्वय साधला तिथे. प्रसाद केम्सने सांगितलं की इथे फिल्डिंगची गरज बदलाव करण्याची गरज आहे की हरी पाडाळे सांगितलं 100% गरज आहे. पॉईंटचा खेळाडू त्यांनी डीप पॉईंट मध्ये पाठवला. हरी तिथे मात्र 100% करून स्वतः उभा राहिला आणि तिथे डबल माइंड केलं अक्षय शितोळे पाटील अक्षय शितोळेला आणि अक्षरशः मात्र तो अडकला तिथे आणि सोपा कॅच देऊन मात्र तो परतलाय. वैभव झरे उर्फ सोनिया गोलंदाजीसाठी गोलंदाज आर्यन सावंत यावेळेस पायावरती मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू सिंगल घेण्याचा प्रयत्न जरूर केलाय. सिंगल तर घेतलीये लेग बाईसच्या रूपानं. एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 13 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि या 13 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज. 13 चेंडू आणि 24 धावा ही समीकरण मैदानाच्या मध्ये असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. हा चेंडू देखील आपण पाहतो अगदी सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त धाव इथे आली. यापूर्वी आम्ही एक सामना बघितला 12 चेंडू मध्ये 32 धावा बनवलेल्या आहेत. आता मात्र 13 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. तयार आर्यन यावेळेस अगदी हलक्या तर मात्र मनगटाच्या साह्याने वळवलेला बॉल डीप स्क्वेअर